राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. अचानक आपल्या देशामध्ये इस्लामिक दहशतवाद का वाढला? 2014 पासून केंद्र सरकारने, विशेषतः माननीय मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणा पूर्ण मुभा दिली आणि त्यामुळे या दहशतवादी कृत्याला बराच आळा बसला होता. परंतु अलीकडे जो दिल्लीमध्ये दहशतवादी स्फोट झाला आणि त्यात सुशिक्षित मुसलमान तरुण तरुणी सापडल्या, आता हे का घडलं असावं? तर यामागचा शोध घेताना मला असं आढळून आलं की आपल्या देशामध्ये एक प्रकारची हिंदूमध्ये जागृती झालेली आहे. मग ती धार्मिक आहे, ती सांस्कृतिक आहे, ती राजकीय आहे. भव्य असा कुंभमेळा झाला. लोक त्याच्या संख्येवर वाद घालणार, कुणाला ती मान्य होणार नाही. कुणी गंगेच्या पाणीला प्रदूषित म्हणणार, कुणी गंगेच्या पाणीला अरे हाड जा हे सुद्धा म्हणणार. पण जगाचे डोळे दिपवले असा तो कुंभमेळा झाला. लोकसंख्या किती आली याच्यावर कुणी जरी वाद घातला तर किमान 50 कोटी लोक जगातल्या विविध भागातून, त्यामध्ये हिंदू धर्माचे नाही तर इतर धर्मियाचे लोक सुद्धा तिथे येऊन गेले. मी सुद्धा तिथं जाऊन आलो. त्याच गंगेच्या पाण्यात मी स्नान केलं. मला कसलाही आजार झाला नाही, मला कसलाही रोग झाला नाही, मला कसलाही त्रास झाला नाही, माझी कुठलीही वस्तू चोरीला गेली नाही. सगळं व्यवस्थित पार पडलं. ही ज्यावेळेस जागृती आली त्यावेळेस मात्र इस्लाम जगत हे हादरून गेलं. आणि त्याहूनही खरा बिंदू आहे ते मोदी सरकारने उभा केलेलं भव्य राम मंदिर. 22 जानेवारी 2024 या राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली. आणि आत्तापर्यंत साधारणतः 20 ते 22 कोटी लोक इथे रामलल्लाचं दर्शन करायला येऊन गेलेले आहेत. लक्षात घ्या, दरवर्षी मक्का मदिनीला जाणाऱ्यांची लोकसंख्या ही 17 ते 18 लाखाच्या वर नाही. आणि एका अंदाजाप्रमाणे रोज अयोध्येमध्ये 1.5 ते 2.25 लाख लोक दर्शनाला येतात. म्हणजे कुठं वर्षाला 16 ते 17 लाख आणि कुठं आत्तापर्यंत 22 कोटी. हा फरक लक्षात घ्या. हे हिरवे साप उगाच नाही चवताळून उठले. पूर्वी काय असायचं? आमच्या लहानपणी, आमच्या तरुणपणी, अरे गणेश उत्सवाच्या विसर्जनाला जाऊ नका, एखादी रामनवमीच्या शोभायात्रेला जाऊ नका. का? तर हे हिरवे साप तुमच्यावर दगडफेक करतील असं हिंदूंच्या पालकांना वाटायचं. पण आता ती भीती राहील नाही. भव्य कावड यात्रा होते, कुंभमेळावा होतो, राम मंदिर एवढ्या भव्य प्रमाणात उभा राहिलं, लोक दर्शनाला जाऊ लागले, काशी विश्वेश्वराचं रूप पालटून गेलं. हे सगळं घडलं. हिंदूमध्ये एक प्रकारची जागृती आली आणि ही पोटदुखी इस्लामच्या या हिरव्या सापांना आहे. म्हणून अशा प्रकारे स्फोट घडून आणून पुन्हा हिंदूमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं चालू. आणि मला एकदा सहज असं आठवलं की हे मुसलमान लोक, हे इस्लाम लोक आपल्या सनातनी हिंदूचंच अनुकरण करतायत. तुम्ही पहा, आपण ज्यावेळेस आपल्या देवदर्शनाला जातो त्यावेळेस सहसा शिवलेले कपडे वापरत नाहीत. आता आपण नवी पिढी तो विचार करत नाही, पण जुन्या पिढीचे लोक एक उत्तरीय एक आधेरीय, मी कमरे होती गुंडाळलेलं, एक छातीवर किंवा खांद्यावर टाकलेलं जातो. आपण मंदिराची परिक्रमा करतो, आपण मंदिरात पवित्र तीर्थ घेतो. तुम्ही सहज पहा की या इस्लाममध्ये ते मक्क्याला ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांच्या अंगावर कुठले कपडे असतात? शिवलेले कपडे नसतात. हा आदर्श कुठून घेतला? कारण इस्लाम तर स्थापन झाला 7व्या शतकात. हा सनातनी हिंदू लोकांचा तो आदर्श आहे.
त्या काबावच्या काळ्या दगडाभोवती ते प्रदक्षिणा करतात. त्या बहुतेक 8 प्रदक्षिणा असतात, त्याला तवाफ म्हणतात. आपण काय करतो? आपण मंदिराला प्रदक्षिणा करतो. तेच त्यांनी अनुकरण केलेलं आहे. आबे जमजमचं ते पवित्र जल आपण तीर्थ घेतो. शेवटी जगातल्या या सर्वात पुरातन सनातन धर्माचंच अनुकरण यांना केल्याशिवाय भाग नाही. तरी पण हिंदूमध्ये आलेली जागृती हीच खरी या हिरव्या इस्लामिक सापाची, या हिरव्या इस्लामिक जिहादी लोकांची, या दहशतवादांची खरी पोटदुखी आहे. म्हणून आपण आपली संस्कृती, आपला धर्म, आपला सनातन धर्म, आपण आपला हिंदू धर्म टिकवला पाहिजे. ही प्रत्येक हिंदूची, प्रत्येक सनातनीची ही जबाबदारी आहे. मला माहिती आहे आपल्यामध्ये काही साम्यवादी, काही सेक्युलर, काही लिब्रांडो लोक या सगळ्या गोष्टीला नावं ठेवतात, पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आज हिंदूमध्ये एक प्रकारची जागृती आली आहे. याचा परिपाक म्हणजे नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये जो रामाला मानतो, जो सनातनला मानतो, तोच विजयी झाला आहे. ज्यांनी रामाची थट्टा केली, ज्यांनी आमच्या हिंदू सणवारांची थट्टा केली, त्या सगळ्यांना या हिंदू लोकांनी, या हिंदू मतदारांनी त्यांची जागा दाखवली. धन्यवाद.